तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करायचा कंटाळा येतो का? तुम्हाला कमी वेळेत अभ्यास करून टॉपर व्हायचे आहे का? आज आपण अशी टेक्निक शिकूया जी तुम्हाला कमी वेळ अभ्यास करूनही टॉपर बनवेल. या टेक्निकचे नाव आहे पोमोडोरो टेक्निक. नमस्कार, मी अभिजित मानव. मी विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी काम करतो. चला तर मग समजून घेऊया पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय आणि अभ्यासासाठी तिचा वापर कसा करायचा. पोमोडोरो ही एक टाइम मॅनेजमेंट आणि फोकस टेक्निक आहे. यामध्ये आपण अभ्यासाचा मोठा वेळ एकाच वेळी करण्याऐवजी तो छोट्या छोट्या फोकस्ड स्टडी सेशन्स मध्ये विभागतो. यामागची कल्पना अगदी साधी आहे. थोडा वेळ पूर्ण फोकस, मग छोटा ब्रेक आणि पुन्हा फोकस. यामुळे अभ्यासाचा वेळ अधिक स्ट्रक्चर्ड आणि मॅनेजेबल बनतो. पोमोडोरो टेक्निकची पारंपरिक पद्धत अशी आहे: 25 मिनिटे फोकस्ड स्टडी, यानंतर 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक आणि पुन्हा 25 मिनिटे फोकस्ड स्टडी, पुन्हा 5 मिनिटाचा ब्रेक. अशा काही सायकल्स पूर्ण झाल्यानंतर एक मोठा ब्रेक घेतला जातो. म्हणजे अभ्यास करताना तुमचं लक्ष सतत एका मोठ्या वेळेवर नसतं. तुमचं एकच छोटं लक्ष असतं. आता फक्त पुढची 25 मिनिटे पूर्ण फोकस करायची. पहिला नियम, एकच काम. पोमोडोरो वापरताना सर्वात महत्वाचा नियम आहे एका सेशन मध्ये एकच मुख्य काम. अभ्यास सुरू केला आणि मध्येच मोबाईल चेक केला, नोटिफिकेशन पाहिली, सोशल मीडिया उघडलं किंवा दुसऱ्या विषयाकडे वळलो तर तुमचा फोकस तुटतो. म्हणून पोमोडोरो सेशन सुरू करण्यापूर्वी ठरवा, या 25 मिनिटांमध्ये मला नेमकं काय करायचं आहे आणि मग त्या एका कामावर लक्ष केंद्रित करा. दुसरा नियम, डिस्ट्रॅक्शन्स दूर करा. फोकस्ड स्टडी म्हणजे फक्त पुस्तकासमोर बसणे नाही, मनानेही तिथे उपस्थित असणे गरजेचे आहे. म्हणून अभ्यास सुरू करण्यापूर्वी शक्य तितके डिस्ट्रॅक्शन्स दूर करा. मोबाईल सायलेंट किंवा दूर ठेवा. अनावश्यक टॅब्स बंद करा. स्टडी टेबल व्यवस्थित ठेवा आणि स्वतःला सांगा, पुढची काही मिनिटे फक्त माझ्या अभ्यासासाठी. तिसरा नियम, ब्रेक म्हणजे ब्रेक. आता पोमोडोरो मधला ब्रेक खूप महत्वाचा आहे. 25 मिनिटांचा सेशन पूर्ण झाला की 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. पण इथे एक चूक अनेक विद्यार्थी करतात. ब्रेक मिळाला की मोबाईल हातात घेतात, एक व्हिडिओ, मग दुसरा व्हिडिओ आणि 5 मिनिटांचा ब्रेक कधी 30 मिनिटांचा होतो ते कळतही नाही. म्हणून ब्रेकचा उपयोग मन आणि शरीराला थोडा आराम देण्यासाठी करा. उठा, थोडं चालून या, पाणी प्या, खिडकीतून बाहेर पहा, खोल श्वास घ्या आणि मग पुन्हा अभ्यासाकडे वळा. चौथा नियम, सायकल रिपीट करा. आता पुन्हा टायमर लावा. फोकस ब्रेक, फोकस ब्रेक, अशा प्रकारे पोमोडोरो सायकल्स रिपीट करा. काही सायकल्स पूर्ण झाल्यानंतर थोडा मोठा ब्रेक घेऊ शकता. यामुळे अभ्यासाचा संपूर्ण एक मोठा आणि कठीण टास्क न वाटता छोट्या भागांमध्ये विभागला जातो आणि यामुळे तुम्हाला अभ्यास सुरू करणे आणि फोकस टिकवणे अधिक सोपे होते. पण पोमोडोरो म्हणजे फक्त 25 पास नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. 25 मिनिटे आणि 5 मिनिटे ही पोमोडोरोची पारंपरिक पद्धत आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते. काही विद्यार्थ्यांना 25 मिनिटे योग्य वाटतील, काहींना थोडा कमी किंवा जास्त वेळ अधिक कम्फर्टेबल वाटू शकतो. म्हणून टेक्निकचा प्रिन्सिपल समजून घ्या. फोकस्ड वर्क, शॉर्ट ब्रेक, फोकस्ड वर्क. तुमच्यासाठी योग्य रिदम शोधा. अभ्यासात पोमोडोरो कसा वापरायचा? पोमोडोरो सुरू करण्यापूर्वी तुमचं स्टडी गोल स्पष्ट असू द्या. फक्त आज अभ्यास करायचा आहे असं म्हणण्याऐवजी आजच्या सेशन मध्ये काय पूर्ण करायचं आहे हे ठरवा. एक सेशन, एक स्पष्ट लक्ष, पूर्ण फोकस, मग ब्रेक, यानंतर पुढचा सेशन. अशा प्रकारे तुमच्या अभ्यासाला स्ट्रक्चर मिळते. आणि आता एक महत्वाची गोष्ट, पोमोडोरो टेक्निकचा उद्देश तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करायला लावणे असा नाही. उद्देश आहे तुम्ही जो वेळ अभ्यास कराल तो अधिक फोकस्ड कराल. कारण
फक्त जास्त वेळ पुस्तकासमोर बसणे म्हणजे इफेक्टिव्ह लर्निंग नाही. तुमच्या अभ्यासामध्ये फोकस्ड, अंडरस्टँडिंग, रिकॉल आणि रिव्हिजन यांनाही महत्व आहे. म्हणून पोमोडोरो ही तुमच्या स्टडी सिस्टम मधील एक फोकस टूल म्हणून वापरा. फायनल मेसेज, जर आजपासून एक छोटासा प्रयोग करून पहा. तुमचा एक स्टडी गोल ठरवा, टाइमर लावा, फोकस्ड स्टडी करा, मग छोटा ब्रेक घ्या आणि पुन्हा फोकस करा. लक्षात ठेवा, टाइम इज नॉट जस्ट समथिंग टू मॅनेज, इट इज समथिंग टू यूज वाइजली. आणि स्मार्ट स्टुडंट तोच बनतो जो फक्त जास्त वेळ अभ्यास करत नाही, तर आपल्या फोकसचा योग्य वापर करतो. फोकस स्मार्ट, लर्न स्मार्ट, बिकम अ सुपर पॉवर स्टुडंट. थँक यू.